3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. भारताला मोठी झळ. युद्धामुळे 6 भारतीयांचा बळी तर 3 लाख भारतीय मायदेशी परतले. 21 दिवसानंतरही इराण इस्रायलकडून क्षेपणास्त्रांचा मारा सुरूच. युद्धाच्या आगीची सर्वसामान्यांच्या खिशाला झळ. मुंबईकरांचा आवडता वडापाव दुपटीने महागला. 10 रुपयांच्या कटिंग चहासाठी आता 12 रुपये द्यावे लागणार. दुग्धजन्य पदार्थाच्या व्यवसायाला फटका. युद्धामुळे पॅकिंग प्लास्टिकचा तुटवडा. प्लास्टिक पॅकिंगचे दर दुपटीने वाढले. शेतकऱ्यांसह दूध उद्योगाला सुद्धा युद्धाची झळ. इराण इस्रायल युद्धामुळे पेट्रोल डिझेल महागलं. प्रीमियम पेट्रोल 2 रुपयांनी महागलं. औद्योगिक डिझेल 22 रुपयांनी महागलं. साध्या पेट्रोलच्या दरामध्ये बदल नाही. अमेरिकेने इराणचं लढाऊ विमान उडवलं. इराणचे अनेक रॉकेट लॉन्चर्सही केले उद्ध्वस्त. अमेरिकेकडून हल्ल्याचा व्हिडिओ जारी. केसरकर शिक्षण मंत्री असताना खरात शिक्षण खात्याचे निर्णय घ्यायचे. राऊतांचा गंभीर आरोप. शिंदेंनी केसरकरांची पक्षातून हकालपट्टी करावी, राऊतांची मागणी. ज्या शिडीनं वर गेले त्या शिडीनं खाली शेवटी कर्म. रुपाली चाकणकरांनी राजीनामा देताच रोहिणी खडसेंनी डिवचलं. सगळा अहंकार धुळीस मिळेल. वेट अँड वॉच. आणखी काही गोष्टी बाहेर येतील, रोहिणी खडसेंचा इशारा. कॅप्टन अशोक खरातचं बिंग फोडणारा नीरज जाधव अखेर पोलिसांच्या ताब्यात. जाधव सांभाळायचा खरातचं ऑफिस. कॅप्टन खरातच्या मिरगावमधल्या शिवनिका संस्थांसाठी शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी. तत्कालीन मविया सरकारच्या काळात दारणा धरणातून 39 लाख लिटर पाणी देण्याचा निर्णय झाल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस सिलेंडरची टंचाई. शहरात रोज 150 टन गॅसचा तुटवडा. पुरवठा घटल्यानं गॅस एजन्सीच्या बाहेर रांगा. गॅस एजन्सीला पोलीस संरक्षण पुरवण्याची मागणी. देशभरात आज रमजान ईदचा उत्साह. देशभरातल्या मशिदीमध्ये नमाजसाठी मुस्लिम बांधवांची गर्दी. राजधानी दिल्लीच्या हवामानात बदल. दिल्लीतले तापमान 14 अंशांवर. जामा मशीद दाट धुक्यात हरवली. धुक्यामुळे दृश्यमानताही कमी. नवी मुंबईच्या प्रदूषणात वाढ. पर्यावरण विभागाकडून प्रदूषण वाढल्याची कबुली. 87 विकासकांना कारणे दाखवा नोटीस तर 18 विकासकांना कामं बंद ठेवण्याचे आदेश. उन्हाच्या लाटेला पावसाचा ब्रेक. भारतापासून अफगाणिस्तानपर्यंत 1000 किलोमीटर लांबीचा पावसाचा पट्टा सक्रिय. देशभरातील तापमानात मोठी घट. उकाड्यानं हैराण नागरिकांना दिलासा. राज्यातल्या अनेक जिल्ह्यांना अवकाळींनी झोडपलं. मराठवाड्यामध्ये अवकाळीचे 2 बळी. पंचनामे करत नुकसान भरपाईचे सरकारचे आदेश. तर विदर्भात 2 दिवस वादळी पावसासह गारपिटीचा इशारा. सोलापूरमध्ये आशिष शेलारांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी. शेलारांसमोर शेतकऱ्याला अश्रू अनावर. गारपिटीमुळे द्राक्ष बागा उद्ध्वस्त. सिलेंडरचा काळा बाजार करणाऱ्यांवर कारवाई. जालन्याच्या मंठा तळणीमध्ये भरारी पथकांची कारवाई. आतापर्यंत 21 घरगुती सिलेंडर जप्त.